आपल्याला आतून बदलायचं आहे, आपल्याला बाहेरून नाही बदलायचं. काम हे स्वतःवरती करायचं आहे आतून. बाहेरचा व्यक्ती बदलायला पाहिजे, समोरचा व्यक्ती बदलायला पाहिजे, याच्यापेक्षा माझ्या आतमध्ये काय आहे, कुठं मी निगेटिव्ह होतीये, कुठं कमी पडते, ह्या गोष्टींकडं जास्त विचार करायचा आपल्याला. तर आयुष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडं आणू शकतो. तर जेव्हा ही एनर्जी पैशाबद्दलची आपण देतो, तर तीच चांगली एनर्जी आपल्याकडे येते. जेव्हा आता ठीक आहे, आता मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये याच्यामध्ये ठीक आहे, आपण ते बिल जास्त मागतात, ते आपल्याला द्यावीच लागतात. तर हा प्रश्न जो आहे हा वेगळा प्रश्न आहे, हा ज्याचा त्याचा हे आहे. इथं आपण त्या गोष्टीबद्दल तितकंसं निगेटिव्ह नाही बोलू शकत. म्हणजे इथं जर त्या डॉक्टरने प्रमाणापेक्षा जास्त बिल लावलं असेल तर ते त्याच्या आयुष्यामध्ये तो पैसा चांगल्या गोष्टीसाठी नाही उपयोगाला येणार. तर आपणही जे काही करतो तर त्या गोष्टीबद्दलही आपण जे करतोय त्यापेक्षा जास्त देतोय का समोरच्याला, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं. आपण जो पे घेतोय, आपलं जे पेमेंट आहे घेण्याचं समोरच्याकडनं, त्याच्यापेक्षा आपण जी वस्तू देतोय किंवा आपण जे काही देतोय त्याच्यापेक्षा जास्त देतोय का, आपलं काम आपण जास्त चांगलं करतोय का, ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. कारण जी एनर्जी तुम्ही द्याल तीच एनर्जी तुम्हाला परत मिळते. मग जेव्हा डॉक्टरने तितके पैसे मागितले आणि त्या समोरच्या पेशंटनी जर ते आनंदाने दिलं, ठीक आहे, त्याच्या जितकी गरज होती त्याच्यापेक्षा त्यांनी चांगली ट्रीटमेंट त्याला दिली, तर तो हॅप्पी होऊनच देणार. पण काही काही वेळेस मग पैसे नसतात किंवा मग एखाद्यापेक्षा जास्त बिल येतं आपल्याला त्या गोष्टीचं, तर मग कुठंतरी निगेटिव्ह फिलिंग येते. तर म्हणजे ते निगेटिव्ह विचार करून त्या डॉक्टरना तो पैसा देतो, तर मग त्या पैशाचा उपयोग त्यांना तितकासा होत नाही. तर आपल्याकडे इथं हे लक्षात ठेवायचं आहे की आपली एनर्जी, आपण आतून जे काही बोलतोय ते पॉझिटिव्हच असलं पाहिजे. कारण याच्यामध्ये प्रत्येकाचा 2 अँगल असतात विचार करायचा, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. कारण ते ज्या परिस्थितीत वाढलेलं आहे, त्यांनी जे काही बघितलेलं आहे पैशाबद्दलचं, त्या पद्धतीने ते विचार करतं. आपण इतक्या दिवस आपल्याला या गोष्टी माहीत नव्हत्या म्हणून आपण तो विचार करत होतो, पण आता आपल्याला माहीत आहे की आपल्याला कसा विचार करायचा आहे, काय विचार करायचा आहे. तर ते महत्त्वाचं आहे. माझ्या सोबतीत पण असंच होत आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे होतंय ते तुम्हाला अवेअर राहायचं त्याबद्दल की माझ्या आतून काय जातंय का निगेटिव्ह. मग बाकीच्या गोष्टीबद्दलही, म्हणजे एखाद्याच्या बद्दल आपल्या आतमध्ये कुठंतरी जेलसी आली की त्याच्याकडं बाबा बघ ना किती गाडी आहे, असं चांगलं घर आहे, हे सुद्धा काय आहे. कोणत्याही वस्तूला जेव्हा आपण निगेटिव्हिटी देतो तर ती वस्तू पैशानीच बनलेली असते, पैशानीच खरेदी गेलेली असते. तर पैसा हा इम्पॉर्टंट आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर त्या वस्तूला जरी आपण निगेटिव्हिटी दिली तर ती इनडायरेक्टली त्या पैशाला जाते आणि त्या पैशाला जाते म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या पैशाला जाते. तर दुसऱ्यांबद्दलही तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल निगेटिव्हिटी असेल
त्या वस्तूबद्दलची, तरीही त्यामुळे तुमच्या पैशामध्ये कुठंतरी कमी होतंय किंवा तुम्हाला पाहिजे तितका पैसा उपयोगात तुमच्या येत नाही. तुमच्याकडे असेलही तरीही तुम्ही त्याचा उपयोग करू शकत नाही. असंही काही घडू शकतं त्याबाबत. तर आपण इथं जे काही हां, येस, तेच होत होतं. त्यामुळं मग ती निगेटिव्हिटी आली तशी, तर मग त्या निगेटिव्हिटीमुळे काय होतं की आपण आपलं नुकसान करतोय. कारण त्या निगेटिव्हिटीमुळं आपल्याला जे चांगलं मिळणार आहे, आपल्याला जे चांगलं करायचं आहे ते आपल्याला दिसतच नाही मग, किंवा ते आपल्यासमोर येतच नाही. तसे लोक, परिस्थिती, घटना आपल्या आयुष्यात घडतच नाहीत. मग तिथं आपल्याला काय विचार करायला पाहिजे, त्या डॉक्टरने तितके पैसे जरी मागितले तरीही मला आज तितकी ट्रीटमेंट ते देत आहेत आणि माझं आयुष्य हे किती अनमोल आहे. ते आयुष्य आज मला ते वाचवत आहेत. मी आयुष्य जगू शकणार आहे. त्याबद्दल थँक्यू. जेव्हा तुम्ही हा विचार कराल तर त्याच्यासमोर तो पैसा काहीच नाही. तुम्ही जगला तर तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी कमवाल. तर हे जे फील येणं, ह्या फिलिंगसाठी खूप आपल्याला मेहनत, अभ्यास करावा लागणार आहे. विचार करावा लागणार आहे स्वतःबद्दल. स्वतःच्या आतमध्ये काय आहे त्याबद्दल विचार करावा लागणार आहे. तर तुम्हाला हे फिलिंग आतमधून थोडं 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 कमी व्हायला लागलं. कोणतीही गोष्ट पटकन घडत नसते. त्याला हळूहळूच घडू द्यावी. आणि हळूहळू घडली कीच ती परमनंटली आपल्याजवळ राहते. पटकन बदल झालेला कोणताही चांगला हा नसतोच. तो जेव्हा हळूहळू होतो, समजून घेऊन होतो, तेव्हा तो कायमसाठी राहतो. पटकन तुम्ही करायचं म्हणून करायला गेला गडबडीत, तर मग ते थोड्या दिवसासाठी होतं. मग परत जैसे थे. तर आपल्याला परत जैसे थे व्हायचं नाही. आपल्याला पूर्ण आतून बदलायचं आहे. चांगल्या पद्धतीने बदलायचं आहे. चांगले विचार आपल्या आतून आले पाहिजे. चांगली सवय आपल्या हातून झाली पाहिजे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीबद्दल चांगली भावना ही आली पाहिजे. कारण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला राग आला किंवा काही झालं तर आपण काय करतो, नकोच, हे आपल्या आयुष्यात नकोच, जाऊ दे तिकडं, म्हणजे ते त्याच्या वाटेलाच जायला नको. ठीक आहे, हे जे फिलिंग आहे हे पण निगेटिव्हिटी आहे, पण ठीक आहे. पण ती जर गोष्ट चांगली असेल आणि त्या गोष्टीने आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल होत असेल, हे असेल, आणि त्या गोष्टीला आपण निगेटिव्हिटी देतोय, तर ही निगेटिव्ह एनर्जी बंद करायची. मग ती कोणत्याही गोष्टीबद्दल, अगदी छोट्याच्या छोट्या गोष्टीपासून असेल किंवा मोठ्याच्या मोठ्या गोष्टीपर्यंत, तर तिथं आपल्याला ती नाही गेली पाहिजे. क्योंकि एखादी वस्तू, ठीक आहे, आपल्याला जर तितकं त्या गोष्टीचं, म्हणजे एखादी गोष्ट घेतली आपण आणि आपल्याला ती वापरायला जमली नाही किंवा आपण ती वापरली नाही आणि मग त्याच्याबद्दल काय नाही ना, मी उगाचच घेतली, घ्यायलाच नको होती, मला त्यावेळेस कळलंच नाही, मला हे असंच झालं, मला तसंच झालं, मग ते उगाचच मी पैसा खर्च केला, मग उगाचच इतका पैसा गेला माझा तिथं, हे जे काही बोलतो आपण एखाद्या गोष्टीबद्दल, ती गोष्ट चांगलीच असते, पण तुम्ही त्याचा उपयोग करत नाही. मग नसेल उपयोग करायचा तुम्हाला त्या गोष्टीचा, तर घ्यायची नाही. मग एकदा का ती घेतली तर त्याबद्दल थँक्यूच म्हणायचं. जेव्हा तुम्ही त्या गोष्टीबद्दल थँक्यू म्हणाल तर आपोआप त्या गोष्टीचा तुम्हाला चांगलाच उपयोग होणार.
पण तुम्ही जर ती घेतानाच निगेटिव्हिटी दिली आणि परत त्याला वापरली नाही आणि परत त्याच्याबद्दल तुम्ही म्हणताय की नाही उगाचच घेतली, मला घ्यायलाच नको होतं, मला कळलंच नाही, तिने घेतली म्हणून मी घेतलं, असं झालं तसं झालं, आपण असं बऱ्याच वेळेस करतो. ठीक आहे, मग जर तुम्हाला तसं वाटत असेल की ती गोष्ट नाही तुम्हाला उपयोग आहे, तर ज्यांना उपयोग होते त्यांना द्या. नका ठेवू ती एनर्जी. पण निगेटिव्ह त्या गोष्टीकडे बघितलं की परत तुम्ही त्या गोष्टीवर बघितलं की मग परत सारखं म्हणत राहणार, मी उगाचच घेतली, मला घ्यायलाच नको होती, मग उगाचच पैसा गेला, हे झालं ते झालं. तर हेही कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही करत असाल तर तेही थांबवा. जर नसेल तुम्हाला ती गोष्ट वापरता येण्यासारखी किंवा वापरत नसाल तुम्ही, तर ज्यांना कुणाला त्याची गरज आहे त्यांना द्या. कमी पैशात द्या, तसंच द्या वाटलं तर, कारण ते परत तुमच्याकडनं कोणत्या तरी मार्गाने परत येणारच आहे. तर इथं आपल्याला या पद्धतीने हा विचार करावा लागणार आहे. कारण कोणत्याही गोष्टीबद्दलचं जेव्हा निगेटिव्ह फिलिंग येतं तर इथं हे लक्षात ठेवायचं